काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, आपण गेले 5 ते 6 दिवस गुरुचरित्रामध्ये कर्मनिष्ठ ब्राह्मणाच्या कथेविषयी ऐकतोय। कर्मठ ब्राह्मणाने गुरु आज्ञेने परान्न घेतलं होतं त्याच्या पत्नीच्या समाधानाकरता। नंतर जे काय घडलं ते सगळं आपण गेले 5-6 दिवस बघतोय। सद्गुरूंना त्यांनी विचारलं की आचरण कसं असावं, आणि म्हणून सद्गुरूंनी आचरणाविषयी बोलताना त्याला सांगितलं, नैमिषारण्यामध्ये बसलेल्या ऋषीमुनींनी ब्रह्मऋषी पाराशरांना आचरणाविषयी विचारलं, आणि मग पाराशरांनी जे ब्राह्मणाचं आचरण आहे त्याविषयी इत्तंभूत सांगायला सुरुवात केली। मी मागे सुद्धा 2-3 वेळा बोललो की आमच्या पूर्वजांनी साधारणतः 3-4 पिढ्यापूर्वी का होईना, पण ती लोक हे सगळं आचरणात आणत होती। त्यांचं आचरण पाराशर ऋषींनी ज्या पद्धतीने सांगितलं, किंवा नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी ज्याप्रमाणे त्या कर्मठ ब्राह्मणाला आचरण सांगितलं, तसं आचरण आमच्या पूर्वजांकडनं होतं, हे सत्य आहे। जरा जुने दाखले आले काढले तर तुमच्या लक्षात निश्चित येईल। तेव्हा आचरण होतं तर आता का नाही, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडेल। तर त्याचं मूळ कारण आहे की त्या काळी पिढी घडवणं, पिढीवर संस्कार करणं हे प्रमुख मानलं जायचं। म्हणून जुन्या पिढ्या म्हणजे आजही जे 60च्या 70च्या 80च्या घरात असतील त्या लोकांना विचारा, तुमच्यावर झालेले संस्कार आणि आत्ताच्या पिढीवर होणारे संस्कार याच्यामध्ये काही फरक आहे का, ते निश्चित सांगतील आहे, मला खात्री आहे। कारण त्या वेळेस घडवणारी पिढी ही संस्कारित पिढी होती, आणि आत्ताची पिढी ही संस्कार रहित आहे। थोडंसं कटू आहे पण सत्य आहे। असो, आपल्याला त्याविषयी काही जास्त बोलायचं नाही। साधकांनो, पाराशर ऋषींनी उठल्यापासून म्हणजे अंथरुणावर बसल्यानंतर काय काय करायचं, नंतर प्रातर्विधीला कसं जायचं, किती वेळा आचमन करायचं, अहो इतके आचमन सांगितलेत पाराशर ऋषींनी, शक्य नाहीये, मला मान्य आहे। मी त्याच्यावर हे बोललो की पाराशर ऋषींनी जे आचरण सांगितलं ते आत्ता करणं या घडीला या युगामध्ये शक्य नाही, हे मान्य, पण जे आहे ते तर करायला पाहिजे ना, पण तेही करत नाही। पाराशर ऋषींनी आचमनाविषयी सांगितलं की जर समजा तुमच्या जवळपास पाणी नसेल
तर आचमन कसं करायचं, तर त्याला क्षोत्राचमन सांगितलंय. म्हणजे तुमच्या कानाच्या पाळीला हात लावायचा. कारण पराशर ऋषी म्हणतात तुमच्या कानाच्या पाळीवर सप्त देवता आहेत. मग ते तर शक्य आहे, पण आमच्याकडनं होतं का, नाही. असो, पराशर ऋषींनी आचमन सांगितलं, नंतर स्नानविधी सांगितला, अभ्यंग स्नान केव्हा करावं हे सांगितलं. अभ्यंग स्नान रविवारी केलं तर काय होईल, सोमवारी केलं तर काय होईल, बुधवारी केलं तर काय होईल, याविषयी पराशरांनी सांगितलं. त्या सगळ्या ह्याच्यात पराशर ऋषी म्हणतात बुधवारी अभ्यंग स्नान जर केलं तर लक्ष्मी प्राप्ती होते, बाकी इतर दिवशी नाही. स्नान ब्राह्मी मुहूर्तावर करावं. सूर्याला अर्घ्य हे सूर्योदयाच्या वेळेस द्यावे. सूर्याला अर्घ्य का द्यायचे याचंही कारण पराशरांनी काल सांगितलं. काल पराशरांनी संध्येचं संपूर्ण विधान सांगितलंय. भस्म कसं लावावं, गंध कसं लावावं, या सगळ्याचा उहापोहा आपण गेले 7 दिवस करतोय. मी काल बोललो सुद्धा की तुम्ही म्हणाल काकांनी हे सगळं कंटाळवाणं लावलेलं आहे. असं नाहीये. मला ही कल्पना आहे, मला ही माहित आहे की हे सगळं आचरण आजकालच्या युगामध्ये शक्य नाही. कठीण आहे असं नाही म्हणत मी, शक्यच नाही आहे. कठीण असेल तर सोपा करता येतो, पण मी खरं सांगतो आजकालच्या युगामध्ये पराशर ऋषींनी सांगितलं, भगवान सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलेलं आचरण आजकालच्या युगात शक्य नाही. पण जे शक्य आहे ते करावं, किंवा आपल्याला त्याविषयी माहिती असावी. आणि म्हणूनच मी हा 36वा अध्याय गेले 6 दिवस तुम्हाला 36व्या अध्यायावरच विवेचन देतो. मागे तुम्ही बघितलं असेल, मागच्या माझ्या सगळ्या विवेचनांमधनं कधी कधी ते एका दिवसात 2-2 अध्याय झाले. पण हाच एक अध्याय आहे की अजून तो अध्याय संपलेला नाही. कारण अजून देवपूजा आहे, भोजन आहे, झोपायला. म्हणजे पराशर ऋषींनी उठल्यापासून माणसाचं आचरण काय काय असावं हे सांगत असताना आपण 6 दिवसात फक्त संध्या पूर्ण करत आलो आहे. म्हणजे अजून बरंच बाकी आहे. मग तुम्हाला कंटाळवाणं व्हायला नको म्हणून काल मी तुम्हाला बोललो होतो की जपाचं फल काय. मुळात जप म्हणजे मंत्र आहे, आणि मंत्र कसे श्रेष्ठ आहे हे स्वतः भगवान गोपालकृष्णाने सांगितलंय. आणि मंत्रामुळे ब्राह्मण श्रेष्ठ आहे. ब्राह्मण श्रेष्ठ का आहे तर तो मंत्रामुळे आहे. भगवान गोपालकृष्ण स्वतः सांगतात, देवताधीनं जगत सर्वं मंत्राधीनं च दैवतो ते मंत्र ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतो. भगवान गोपालकृष्ण सांगतात ही संपूर्ण सृष्टी जी आहे ही देवतेंच्या अधीन आहे. देवता ठरवतील तशी ही सृष्टी चालते. पण त्या देवता कोणाच्या अधीन आहेत, त्याही कोणाच्या तरी अधीन आहेत. गोपालकृष्ण म्हणतात देवताधीनं जगत सर्व मंत्राधीनं च दैवतम. त्या सगळ्या देवता
या मंत्राच्या अधीन आहेत. मग हे मंत्र कोणाच्या अधीन आहेत? तर हे मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहे. ते मंत्र ब्राह्मणाधीन आणि ते मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहेत म्हणून ब्राह्मण श्रेष्ठ आहे असं गोपालकृष्णाने सुद्धा सांगितलंय बरं. त्यामुळे मंत्राला महत्व आहे. मंत्रामध्ये सामर्थ्य आहे. मंत्राने काहीही शक्य आहे. पण असं उठून कुठलाही मंत्र कोणी करायचा का? तर नाही. मंत्र म्हणजे गुरु आहे. मंत्र म्हणजे तत्व आहे. मंत्रावर बोलायला गेलं ना तर तुम्हाला सांगतो 4-5 क्लिप तर कमीच पडतील. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की जपाबद्दल सांगेन. मग हळूहळू तिथपर्यंत आपण निश्चित आलोय. जप केल्याने फलश्रुती मिळते का? हा सर्वात मोठा प्रश्न सर्वांना पडतो की आम्ही एवढा जप करतो, आम्ही तेवढा जप करतो, पण आम्हाला फळ मिळत नाही. का नाही मिळत? याची कारण मीमांसा शोधली पाहिजे. वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये जे जे लिहिलंय ते सर्व सत्य आहे. ते असत्य नाही. आता सहज म्हणून आपण एक उदाहरण घेऊ की रामाचा 13 कोटी जप केला असता भगवान प्रभू रामचंद्र दर्शन देतात असं रामभक्त किंवा वैष्णव संप्रदायात म्हटलं जातं. हे सत्य आहे. म्हटलं जातं नुसतं असं नाही मी म्हणत. हे सत्य आहे. हे कणभरही चुकीचं नाही आहे. या वाक्यावर शंका घेणं हाही मूर्खपणा आहे. पण अनेक असे आहेत साधक, अनेक ज्ञानवंत आहेत, अनेक तपस्वी पण होऊन गेलेले आहेत की ज्यांनी, आता मी नामनिर्देश कोणाचाही करत नाही, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, मला कोणाचीही टीका, कोणाची टिंगल करायला आवडत नाही. ज्याची त्याची साधना ज्याची त्याची वेगळी आहे. मी कोणाचीही टिंगल बिंगल करत नाही. कृपया गैरसमज नको म्हणून मी कोणाचंही नाव घेत नाही. मग असे अनेक साधक होऊन गेले, असे ज्ञानवंत पुरुष होऊन गेले, असे अनेक महाराज होऊन गेले की ज्यांनी 13 कोटी रामनामाचा जप एकदाने, दोनदाने, 4-5 वेळा केला. हो, तर त्यांना सहज मी विचारलं की रामाचा 13 कोटी जप केल्यानंतर प्रभू रामचंद्राचं दर्शन होतं तर तुम्हाला झालं का? आता त्यांचे माझे तसे संबंध चांगले होते, ते आता नाहीत. संबंध नाही, ते नाही. त्यांनी सरळ सांगितलं, काका, आत्मशांती मिळाली, मनशांती मिळाली, शारीरिक, मानसिक, आर्थिक सुबत्ता मिळाली, पण प्रभू रामचंद्राचं दर्शन नाही झालं. मग काका, तुम्ही त्यांच्या मते ज्ञानवंत आहात, तर याचं कारण सांगाल का? तर याचं कारण खूप सोपं आहे. 13 कोटी रामनामाना प्रभू रामचंद्राचं दर्शन होत का नाही? याचं कारण खूप सोपं आहे. कारण 13 कोटी ही संख्या जी आहे ना, ही प्रभू रामचंद्रांनी मोजायची आहे, तुम्ही नाही. तुम्ही काय करता? 13 कोटी रामनामाच्या जपाचा संकल्प सोडता, जपाला सुरुवात करता. तुमचा आलेख असतो की रोज मी 25 माळा करीन,
म्हणजे इतक्या इतक्या दिवसात तो 13 कोटी संख्या पूर्ण होईल, किंवा रोज मी 50 माळा करेन. कर्मधर्म संयोगाने एक 8 दिवस 15 दिवस तुमची ती संख्या व्यवस्थित होते. अचानकपणे तुमच्या मागे काहीतरी काम लागतं, तुम्हाला वेळ मिळत नाही, मग तुम्ही रोज जे 25 माळा करायच्या असतात त्यातल्या 5 माळाच करतात. मग दुसऱ्या दिवशी काय म्हणता, कालच्या माझ्या 20 माळा राहिल्या तर त्यातले 10 आत्ता करतो, 10 दुपारी करतो, म्हणजे कालची संख्या पूर्ण होईल आणि संध्याकाळी आजच्या 25 करतो. म्हणजे हे तुम्ही काय करताय, तर तुम्ही ही संख्यापूर्ती करताय, जप नाही करत आहे, संख्यापूर्ती करताय. मग तो गणला जाणार नाही. तुम्ही एक लक्षात ठेवा, आध्यात्मिकामध्ये काही शब्द आहेत, त्या शब्दांचे अर्थ आपल्याला नीट कळले पाहिजे. आता तुम्हाला एक छोटा शब्द सांगतो जो सगळ्यांच्या मुखात असतो. साधनेला बसायचं, जेवायला बसायचं, पूजेला बसायचं, तर आसन पाहिजे. आसन या शब्दाचा अर्थ काय हो? आसन म्हणजे चटई, आसन म्हणजे दर्भासन, आसन म्हणजे मृगासन, आसन म्हणजे व्याघ्रासन. आसन म्हणजे नक्की काय? आसन या शब्दाचा अर्थ खूप चांगला आहे. आस म्हणजे आसक्ती, न म्हणजे नसणे. ज्याच्यावर बसल्यावर तुम्हाला आसक्तीच राहत नाही ते आसन. आपण किती जण आसनावर बसतो मग आता स्वतःला विचारा. हा संशोधनाचा विषय आहे. मौन, मौन म्हणजे काय हो? फक्त बोलायचं नाही, त्याला मौन म्हणाल का? तर नाही. मनाहून, मनामध्ये सुद्धा शब्द उमटता कामा नये. म्हणजे त्या मनामध्ये सुद्धा त्या तुमच्या परमात्म्याचं सदैव चिंतन झालं पाहिजे. तुमचं मौन लिहून देणं, खाणाखुणा करणं, हे मौन ग्राह्य आहे का? एकांत, एकांत म्हणजे काय हो? एखाद्या खोलीत स्वतःला बंद करून घेणे किंवा निर्जन अरण्यात जाऊन झोपडी बांधून राहणे, तो एकांत का? नाही. तुम्ही 500 लोकांमध्ये वाद्यांच्या गजरामध्ये एकांत साधायचा आहे. एकांत या शब्दाचा अर्थ एखाद्याचा अंत झाला तरी मनापर्यंत जाता कामा नये, त्याला एकांत म्हणतात. आम्ही एकांत म्हणजे नैमिषारण्यात जाऊ, कुरवपूरला जाऊ, तिथे काही दगदग नसते, त्रास नसतो, शांत असतो, मग एकांत मिळेल आम्हाला. अहो तिथे जाऊन जर तुम्ही घरचे विचार करत असाल तर तिथे जाण्याचा फायदा काय? तुम्हाला आणखीन एक व्यंकट स्तोत्राचं उदाहरण सांगतो. व्यंकटेश स्तोत्रामध्ये तो देवीदास सांगतो. देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठण करा, जावया मोक्षाची या मंदिरा, काही न लागती सायास, एकाग्र चित्त एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री, बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल. आता मला सांगा, त्या 3 वाक्य एकच वाक्य दोनदा घेतलंय. कसं? बैसोनिया स्वस्थ चित्ती म्हटलंय तरी त्याच्या आधी एकाग्र चित्त म्हटलंय. एकाग्र चित्त, एकांत. आता रात्रीच्या वेळेस नीरव शांतता असते, हे मान्य. मध्यरात्रीला एकदमच शांतता असते, हे मान्य. पण तुमच्या मनात आहे का शांतता? तुमच्या मनात किती कोलाहल आहे?
तो शांत व्हायला पाहिजे. देवीदास निजवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा, जावया मोक्षाची या मंदिरा, काही न लागती सायास. एकाग्र चित्त, एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री, बैसोसन्या स्वस्थ चित्ती. आता पुढे एक चित्त म्हटलंय तरी पुन्हा स्वस्थ चित्त म्हणताय. आणि तसे जर तुम्ही बसलात आणि व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर साक्षात नारायणाची मूर्त समोर उभी राहते. पण आपल्याकडनं हे होतं का? अहो, या एकाग्र एकांतामध्ये स्वस्थ चित्तामध्ये आपण बसायचा प्रयत्न केला, अर्ध व्यंकटेश स्तोत्र होत असेल आणि समोरून पाल किंवा झुरळ असं काही दिसलं की लगेच आम्ही तारकन उठून बसतो. म्हणजे आमचं लक्ष कुठे आहे? अहो, जप करण्याकरता एक सुंदर श्लोक आहे. अहो येता जाता, अहो येता जाता, उठता बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळिता, घरी दारी शय्ये, रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी ईश्वर चिंतन करी. असं होतं का आपल्याकडनं? मी अनेक विवेचनांमधनं, अनेक प्रवचनांमधनं किंवा मला भेटायला येणाऱ्या लोकांना मी स्पष्ट सांगतो की तुम्हाला आयुष्यात दुःख नको असेल, कणभरही मी लिहून देतो, मी सांगतो तसं वागलात तर आयुष्यात तुम्हाला कणभर सुद्धा दुःख प्राप्त होणार नाही. मला भेटायचं बिलकुल नाही, माझं नाव घ्यायचं बिलकुल नाही. काय करायचं तर तुमचं शरीर आणि मन हे दोन्हीही वेगळं करा. कठीण आहे, प्रयत्न करा, दोन्हीही वेगळं करा. शरीराने तुम्ही या संसारामध्ये आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला माता पिता भाऊ बहीण बायको मुलं नातू नातून सगळ्यांकरता मित्र परिवार सगळ्यांकरता काही ना काही कर्तव्य ही आहेतच, ती मी अमान्य करतच नाही. पण ही जी सगळी कर्तव्य आहेत ही तुम्ही देहाने करा, त्याच्यामध्ये मन गुंतवू नका. तुम्ही त्या कर्मामध्ये मन गुंतवता म्हणून तुम्हाला दुःख प्राप्त होतं. मन गुंतवू नका. मग मन तुम्ही ज्या कुठल्या देवतेला मानत असाल, मग कृष्ण आहे, राम आहे, शंकर आहे, विष्णू आहे, बरेच देवता आहेत, ज्या कुठल्या देवतेला मानत असाल मनामध्ये त्याची 24 तास जप चालू ठेवा. मनामध्ये त्याच्या व्यतिरिक्त कोणालाही येऊ देऊ नका. बघा तुम्हाला दुःख होणार नाही, कारण त्याला दुःख नाही आहे. मग त्याच्या जपामध्ये दुःख कसं येईल? मग मी सांगतो ते बघा पक्क. जर तुम्ही शरीर आणि मन वेगळं करून मनाने फक्त परमात्म्याचं स्मरण करत राहिलात तर तुम्हाला कधीही दुःख होणार नाही. पण तसं होत नाही, कारण आमच्या मनात आई वडील असतात, भाऊ बहीण असतात, बायको असते, मुलं असतात, या सगळ्यांचा कोलाहल चालू असतो. मग त्यांना काही झालं तर मग लगेच दुःख होतं. त्यांच्याकरता काही करू नका असं बिलकुल नाही. तुमची कर्तव्य तुम्हाला करावीच लागणार आणि ती करायचीच आहे, पण ती देहाने करा ना. तुम्ही त्या कर्मांमध्ये अडकून पडता मनानी. आता उदाहरण झालं तर तुम्ही 8 वाजता जपाला बसलात, हातामध्ये जपाची माळ आहे,
जप चालू आहे, तुमच्याकडे 9 वाजता कोणी पाहुणे येणार आहेत, त्यांच्याकरता कॉफी करायची म्हणून तुम्ही दूध आणलंय आणि दूध गॅसवर ठेवलंय आणि मग तुम्हाला लगेच आठवतं, मग तुमच्या जवळ कोणी असेल त्याला सांगतात, अरे त्या दुधाकडे लक्ष ठेव, हा उतू जायला लागलं तर गॅस बंद कर. जप कुठे आहे? तुम्ही जपाला बसला, दारावरची बेल वाजली, तुमचं लक्ष दरवाजाकडे, कोण आलं? जप कुठे आहे? असा जप होईल मग प्रभू रामचंद्र दर्शन देतील. त्यांनी का दर्शन द्यावं हा माझा प्रश्न आहे. तुम्ही त्यांच्याशी किती एकरूप आहात हे महत्वाचं आहे. मी तुम्हाला त्या दिवशी संध्येबद्दल बोलताना बोललो की एवढा आठवण करतो, 24 नावं घेतो, पण संध्याच्या त्या 4 नावांमध्ये सगळं सारे. केशव क्लेशनाशाय, नारायण दुःखनाशिने, माधव पापनाशाय, गोविंद मोक्ष प्राप्तयेत. केशवाचं नाव घेतल्याने क्लेश जातात. केशव क्लेशनाशाय, नारायण पापनाशने, नारायणाचं नाव घेतल्याने पाप जातात, माधवाचं नाव घेतल्याने दुःख जातं, गोविंदाचं नाव घेतल्याने मोक्ष मिळतो. 4 नावांमध्ये सगळं हो, पण ती तरी आम्ही व्यवस्थित घेतो का हा प्रश्न आहे. समजा मी तुम्हाला तुमच्या पद्धतीचं उदाहरण देतो. समजा तुम्ही कोणाशी तरी बोलताय, ती व्यक्ती सगळं तिचं सांगत बसलेली आहे, नंतर तुम्ही सांगायला सुरुवात करता, तुम्ही फार महत्वाच्या गोष्टी बोलताय, तुम्ही त्याचं दुःख निवारण्याकरता काही त्याला सांगायचा प्रयत्न करताय आणि त्यावेळेस तो त्याच्या शेजारी कोण बसला असेल किंवा कोणाचा फोन वाजला असेल, त्याचं तिकडे लक्ष गेलं, तुम्हाला किती राग येईल. अरे मी तुझ्याकरता बोलतोय, तुझ्याकरता चांगलं चिंतन करतोय आणि तू तो फोन आणि त्याच्याशी गप्पा मारतोयस. अहो तुम्ही तर सामान्य माणूस आहात, तो परमात्मा आहे. मग त्याचा जप करत असताना दूध उतू गेलं का, दरवाजाशी कोण आलं, फोन कोणाचा वाजला, मग फोन वाजला की आय विल कॉल लेटर असा मेसेज टाकून द्यायचा. तुम्ही कुठल्या पद्धतीचा जप करता? मग तो 13 कोटी जप. अहो 24 लक्ष गायत्रीचा जप झाल्यानंतर त्याला गायत्री पुरस्चरण म्हणतात. नियम सगळे पाळतोय, नियमामध्ये काहीही कसूर नाही. त्रिकाळ स्नान, त्रिकाळ संध्या, भिक्षेचे अन्न, एक वस्त्र, सगळे नियम पाळतोय. गायत्रीचा जप करतोय. गायत्री दर्शन देत नाही, पण गायत्री पुरस्चरणाचा असा आहे, तुम्ही पुरस्चरण केलं तर गायत्री तुम्हाला दर्शन देते. मग आम्ही केलं का नाही झालं? आम्ही नियम तर सगळे पाळले. अहो नियम पाळले, पण त्या जपामध्ये एकाग्र होतात का? 24 लक्ष जपात तुम्ही जितके, काय कर्म सिद्धांत असा आहे, तुम्ही जे कराल त्याचं तुम्हाला फळ मिळणार. चांगलं करा किंवा वाईट करा. मी तुम्हाला माझ्या अनेक विवेचनात्मक प्रवचनात्मक सांगितलंय, पाप आणि पुण्याचा माझ्या दृष्टीने हिशोब काय आहे. चांगलं केलं तर पुण्य आणि वाईट केलं तर पाप असं नाही, बिलकुल नाही. शास्त्र सांगतं सकृत दर्शनी जे कर्म कराल ते पुण्यमय. सकृत दर्शनी याचा विशेष अर्थ असा आहे
की त्या कर्मामध्ये तुमची एकरूपता आहे. एकरूप होऊन जे कर्म केलं जातं ते सगळं पुण्यमय. मग एका महाभागाने मला विचारलं, काका मी चोरी केली एकरूपतेने तर ती पुण्यात गणली जाईल का? मी म्हटलं जाईल, पण ती एकरूपतेने होणारच नाही. कारण चोरी करताना मनात असंख्य शंका निर्माण होतील. मी पकडला जाईल का? माझी चोरी उघडकीस येईल का? मग त्याचा माझ्यावरचा विश्वास उडेल का? मग पोलीस काय करतील? बरेच प्रश्न निर्माण होतात. मग ती एकाग्रतेने झाली का? नाही, मग ते पाप झालं. अहो, देवपूजा सुद्धा आम्ही एकाग्रतेने करत नाही. त्या देवपूजेमध्ये सुद्धा तुम्ही मला सांगा, तुम्ही देवाला फुलं अशीच पाहिजे, देवाला हार असाच पाहिजे, देवाला पंचामृत पाहिजे, उत्पत्तीच लावली पाहिजे, नैवेद्यच पाहिजे. अहो, याच्यात तुम्ही घुटमाळताय. देवता कुठे आहे? मूळ तुमच्या मनामध्ये आहे. मी परवा सांगताना आद्य शंकराचार्यांनी सांगितलेलं मानस पूजेचं रत्ने कल्पितमासनम हिमजले स्नानंच दिव्यांबरम नाना रत्न विभूषितम मृगमदामोदांदिका चंदनम जाती चंपक बिल्व पत्र रचितम पुष्पंच धूपं तथा दीपं देवतया निधे पशुपते यकल्पितं गुह्यतम. हे मी परवा सांगितलं. तुम्ही कुठलंही कर्म करताना त्या कर्माशी एकरूप व्हा, तर तुम्हाला त्या कर्माची फलश्रुती आहेच. पण आम्ही आमचं मन ऐकत नाही आणि मग आम्ही त्या परमात्म्याला नावं ठेवतो. एवढी पारायण केली, एवढ्या पूजा केल्या, एवढ्या परिक्रमा केल्या, एवढ्या देवस्थानांना भेटलो, कुलधर्म कुळाचार केला, आमच्या नशिबी बघा काय आलं. अहो, हे सगळं केलं त्यावेळेस तुमची एकरूपता होती का? हा प्रश्न. असं बरंच बोलण्यासारखं आहे. म्हणून मी आज गुरुचरित्राचा थोडासा भाग बाजूला ठेवून तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून दिली. जपाबद्दल मी बोलेन सांगितलं होतं म्हणून मी जपाबद्दलही बोललो. मी आता उद्या थोडक्यात तुम्हाला माळेबद्दलही सांगेन आणि मग आपण आपल्या परत गुरुचरित्रावर 36वा अध्याय अजून जो पूर्ण राहिलाय त्याच्याविषयी बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.